बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लाट. बोलाची कडी न बोलाचा भात, येड्यांचा सत्कार शहाण्याला लाट. कोरड्या विहिरीचं शेंदून पाणी मारता तपाही पुढाऱ्या वाणी. इतभर दोऱ्याला हातभर वावडी, बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. गावात मारतय नुसतंच येड, दुसऱ्याच्या लग्नात धावतय पुढं. चांगल्याची खोडी काढतय सदा, विकास कामावर आणतय गादा. खुशाल करतोय चिवडा चिवडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा बघा ही खुल्यांची चावडी. जोरात आलाय बरं का. मग पाणी बिणी देते काय शंकरे काय माहिती. शंकरे हा बा आलो आलो दारा देऊन आलो. अरे इकडे ये. हा बा आलो आलो आलो. दिलं दार दिलं दिलं. ती म्हटलं फुटलेलं नीट तुम बर का. बरं सारखं बरं फुटायचं काय का नाही. कुठं दार दिले की कुठं बी जाते का पाणी जरा लक्ष दे की. देतो देतो आबा. गहू मात्र जोरात आलाय शंकरे एकच नंबर. होय आबा रात्रंदिवस त्याच्याच मागे होतो. हा पुन्हा खुश झालो तुझ्यावर. आणि गहू ओके म्हणजे आला का नाही तुला एक पोत बक्षीस देणार. जमला आबा जमला. आणि ते मका आहे का मका त्याच्यावर टॉनिक मारून घ्यायचं. आजच्याच घेतो आबा. हा आज मला ते टॉनिक बिनिक मारल्या सगळं खटाखट झालं पाहिजे कळलं का. आणि जरा लक्ष दे रानावर कळलं का. शेतात डोळ्यात त्याला घालून जरा लक्ष दे कळलं. देणार देणार आबा. हा अडचण आले पाहिजे. बरोबर. मी लय तुझ्या खुश आहे. तुला एक पोत गहू देणार. हा चालतंय. आणि दारी नीट देणं मोटर ऑटो बिटो बंद कर बरं का. हो. लक्ष देऊ नाही तर रातची मोटर चालू होईल तू कामाने गेल्यावर. नाही नाही हा. करतो करतो. लक्ष दे उरक लवकर. कान 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 कान. आता शंकरात सांगितलं टॉनिक मारायला. हो पण मला वाटतं भिजून टॉनिक मारा का कसं काय का नाही. पण मका जोरात आली. ओ आबा हे जे तुम्ही काय राजकारण केलंय ना हे बरोबर नाही. नेंबर डोक्याला बिका पडला काय तुम्ही. काही तुम्ही तू चावलाय माया ठण 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 बॉम्ब लायला सकाळच्या पारी. काही चुबीतू चावली नाही. तुम्ही विषय बदलू नका. आपण झालं काय नेंबर तणायला एवढं सकाळ सकाळ. तुम्हाला माहित असून माहित नसल्याचं आणू नका तुम्ही. नेंबर हो का आमच्या काय डोक्यात जाऊ नका. सकाळ सकाळ आम्हाला शेतातलं काम करू द्या. बघू द्या आमचं काय चाललंय. तुम्ही निघा. आमच्या डोक्याला काय तुम्ही लागू नका. सकाळ सकाळ गावात आलो काय असेल ते बघू. इथं तुम्ही निघा बरं माझ्या रानात. बघू द्या आम्हाला. आमचं गडी तिकडे दारी दुरी आम्हाला बघायची. तुमचं काय मोकरीत आलाय रानात आमच्या तणाय. बरोबर आहे बरोबर आहे. तुमच्यावर आलं की कल्टी मारायची तुमची जुनीच सवय आहे. नेंबर आता काय माझ्या मस्तकात जायचं ना तुम्ही. आता काय झालं ते नीट सांगायचं मला. इथे आमच्या थायमास पोल लावलाय त्याचा पाठपुरावा मी केलाय आणि त्याच्या सौजन्याने तुमचं नाव लावलं ही बरं दिसतंय का तुम्हाला. सरपंच मी आहे बरं दिसायला काय झालं तेव्हा. सरपंच नाव येणार का दुसरं कोणाचं नाव येणार त्यात. आबा ही तुम्ही मुद्दाम केलंय. नेंबर माझ्या मनात नावाचं राजकारण कधी येत नाही बरं का. आबा तुमचं धोरण मला माहित आहे. आधी लात मारायची मग पाया पडायचं. नेंबर आता लय झालं बरं का तुमचं. लय झालं आता. मी निवडून आल्यापासून तुम्हाला खपतोय. आता तुला सुट्टी नाही. आबा आबा नीट विचारलं तर आबा डायरेक्ट अंगावच आला.
डोक्यात बुकी घातली. अजून जर मी तुझ्या थोडा वेळ थांबलो असतो का नाही तर मी कुठेतरी मोडलोच असतो. पण हा अजिंक्य मेंबर शांत बसणार नाही, ह्याचा वचपाच काढणार. फू बाय फू फुगडी फू दमलस काय मजा गोविंदा तू र गोविंदा तू. आईला वाजर लावायला तर गडी सापडलाय आता. आबा माझ्या तावडीतून आता तुम्ही वाचत नाही. मला पण अजिंक्य मेंबर म्हणते ती. ओ जिंकू शेठ, जिंकू शेठ. पहिला मेंबर कोणीकडे दिवस उगवला मेंबर झिंगूवरचो झिंगू शेट. जिंकू शेठ तुम्ही आपल्या काळजातला माणूस आहे. असं का? म्हणजे आमच्या काय घोडा बिडा सोडायचा आहे काय? अहो जिंकू शेठ तसं नाही, फक्त तुम्हीच फक्त माझं काम करू शकता. मी हा आणि ते काय बरं काम आहे? इकडे या, तुमच्या कानात मी सांगतो. अयो नाही बाबा आपल्याला नाही जमणार हे काम. हो का मेंबर सरपंचाचा आबाचं सोडून काय बी काम सांगा गड्यानो, आपल्याला काय जमणार नाही. आबाचा एकच ठोका ना, माझ्या काळजाचा चुकल बाबा ठोका. मी काय मार खायला मोकळा नाही. तुम्हाला काय बी होणार नाही याची गॅरंटी माझी. नको बाबा मेंबर, तुम्ही ऐन टायमिंगला पळून जाचाल मी खायला मार. जिंकू शेठ तुम्ही एवढं काम केलं की तुम्ही डायरेक्ट करोडपती. करोडपती 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 करोडपती. मेंबर तुम्ही का नाही लय मोठमोठे स्वप्न दाखवून का नाही लय जणाला रोडवर आणलंय. आम्हाला काय पोत्याव बित्याव आणू नका, तुमचे तुम्ही काम बघा. बघा तिकडं. जिंकू शेठ तसं काय बी होणार नाही. आपण आता दादाच्या हॉटेलवर जाऊया, तिथं तुम्हाला पुढचा मी प्लॅन सांगतो. रोडपती व्हायचा प्लॅन सांगता काय दुसरा? नाही तुम्हाला करोडपती व्हायचा आहे का असंच रोडपती राहायचं आहे ते तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला चिव सोबत लग्न पण करायचं आहे ना. जीव संग लग्न? जीव संग लग्न बर बर चालतंय चालतंय. चला चला मग. चला मेंबर हा. चिव संग लग्न कराय मी ना काय बी कराय तयार आहे. मला पटक दिसणं प्लॅन सांगा, पटक दिसणं. शब्बासर माझ्या वाघा, चल हॉटेलला तुला प्लॅन सगळा सांगतो. चला मग. चल. ओ दादा भजी वडापाव भेळ चहा कॉफी आपल्या जिंकू शेटला आणा. खाऊ दे एकदा जिंकू शेटला. हो मेंबर एवढं नको बाबा आपल्याला. का हो जिंकू शेट हा, खावा हा. की. नको नको वडापाव बेळच तेवढं सांगा. बरं आणा हो दादा भेळ वडापाव आणा. बोला की सांगा काय काम आहे? जिंकू शेठ 2-3 दिवसा नाही का नाही हं. आपल्या गावात विकास कामाची पाहणी करायला बीडीओ मॅडम येणार आहे त्या. आणि मग तिथं आबा बिझी राहणार. मग तुम्ही एक काम करायचं, कोऱ्या कागदावर आबाची सही आणायची. खोरे कागदो हा बाबा देतील का? लय वेळात येणार. आबाची मला खोड माहित आहे. मॅडम आल्यामुळं आबा जरा दपकूनच असणार आणि सारखं आबापाशी जायचं म्हणायचं आबा सही द्या की, आबा सही द्या की, आबा सही द्या की, सारखं जायचं म्हणायचं. बाबा मला मारा बिरायचं नाही ना. हो एका बुक्कीत माझी हुक पडते म्हणून म्हणलं. तसं काय बी होणार नाही. मॅडम येणार आहे, तुमच्या डोक्यात येतं का? मॅडम पशी आबा नमुनच असणार. मेंबर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी सही आणली तर त्यात माझा काय फायदा? अहो तुम्ही करोडपती झाला, करोडपती. करोडपती? हा आणि ते कसं काय बरं? जिंकू शेठ इकडे या जरा, कानात सांगतो तुमच्या. हा सांगा बरं. अयो जेंग्या झाला करोडपती. आता जेंग्याचं चिवी संग लग्न होणार. आहाहा. मेंबर ओके, तुमचं काम झालं म्हणून समजा. अयो, आबा घरी गावल का? असला तर देव पावला. आबा आबा कोण आहे सकाळ सकाळ? काळजी घ्या. काय सकाळ सकाळ आलाय हो? सही पाहिजे मला या कागदाव. काय तुझं काम आहे? अहो सही पाहिजे तर कसली साई? कागदाव सही द्या की मला तेवढी. मला काय वेळ नाही गाड्या. ते बीडू मॅडम आले गावात मला विकासाच्या कामाची पाहणी करायला, त्यामुळे मला जायचंय तिकडे. मला गडबड आहे, मला वेळ नाही बाबा. फुकाट तुझे पण घालवाय. तू जा. आबा 5 मिनिट. अरे जिंगो उद्या येला का? तुला देतो सही नाही म्हणलो का मी तुला? मला गडबड आहे रे, मला वेळ नसतो. आबा तू उद्याच्याला ये आणि बघू काय असेल. अहो 2 मिनिटं लागतील की. जमत नाही ना का? उद्याच्याला बघू. मला गडबड आहे. मॅडम आली बाबा. तिथं माझ्या गावात माझी सगळी वाट बघत बसली. कळलं का? उद्याच्याला ये. आबा अरे उद्या ये बाबा. जा, मला एक तर मॅडम 5 आली. मिनिट लागतील का आबा? 5 मिनिट. आबा तुम्ही असं ऐकायचं नाही. गावात येऊनच सही घेणार नाही तुमच्याकडून. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मी चिंगेवाड्याचा सरपंच आबा. वेलकम वेलकम मॅडम.
आभारी आहे आबा साहेब. वेलकम. चला पटकन पाहणी चला. करून घेऊ. बर. पाहणी करून घेऊ, परत मला पुण्याला पण काय जायचंय. चहा पाणी काय? नाही नाही नाही, नंतर बघू ते. बर चला पाणी करू. चला आबा चल. मॅडम बघा हे उच्च दर्जाचं आपलं काम आहे. ग्रामपंचायत आहेत. वाळू खडी सिमेंट आपण योग्य ह्याच्यात करतोय काम. क्वालिटी मध्येच काम झालं होतं आपलं. वा बा, तुम्ही कामाची क्वालिटी खूप छान जपली आहे. छान हा, छान. आय इम्प्रेस यू. मॅडम आपलं कुठलं बी काम क्वालिटीचं असतं बरं का. हा आबाचा नाद नाही करायचा. रस्ता असू काय असू क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आम्हाला तसलं जमत नाही. का रे गडो? हा मग आबा आमचं देवत आहे. आम्ही दररोज देवताच्या पाया पण कोणत्या बी कामाची सुरुवात ए करतो. हो ए देवत आहे का? आबा तसं म्हणावं. असं दबाण देवते आम्ही मॅडम दुसरं काय कार्यकर्त्याचं प्रेम आहे. कार्यकर्ते छान जपलेत तुम्ही. आणि मग तुम्ही आबा यांची कामं करता की नाही तुम्ही? अहो 100% कसलं काम असू द्या काना काम करतो. आणि सह्या कागद कोणाच येऊ द्या काना सह्या करून तू सही बी असू द्या काय असू. आबा ए, थांब रे. काय बी असू द्या आपण काम करतो म्हणजे करतो. आपल्याकडे नो टेन्शन. आबा तुम्ही कसली बी काम असल्यावर सही करता का ठीक आहे चला गणू तिकडे गेलो. अहो थांबा की माझी सही द्या की करून अरे एवढी. बे- आबांचं काम बघू चाललंय. संध्याकाळी मॅडमचं काम बघा. काम दाखवतो इथंच लांबडी होय. अरे चला, सही करतो कर. थांब जरा नाही, जरा नाही. वेळाने. ए, चला नाही गणू तिकडे घेऊन जा मॅडम. चला तुम्हाला आपले डांबरी केले ना आपण सगळं सिमेंट रोड हे तुम्हाला सगळं दाखवतो गावात आता. चला हो काय मॅडम हे अंगणवाडी इथे एक मंदिर पलीकडे शाळा मराठी. आबा हे ब्लॉक हा हे ब्लॉक बी बघा सगळं असंच रस्त्याच्या कडे सगळं लाइटिंग बिटिंग एकदम भारी केले आपण गाव. हो का मॅडम असलं 20 थायमाच आपण गावात बसवल्यात 20 प्रत्येक चौकात अख्ख्या गावात लाकट केलंय आपण. रातचं सुद्धा दिवस असल्यावर वाटतो आपला माहिती का. नाद करायचं नाही. वा बा, खरंच खूप ग्रेट सरपंच आहात तुम्ही. आदर्श सरपंच पुरस्कारासाठी आपण शिफारस करूया तुमची पुढे. हा अरे वा 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 वा. आला का चेक तू कशाला आलाय आता. तुम्ही राव ग्रेट सरपंच आहे करायचे राव ठीक सही. आहे, मग नकोच केलेला का गाड्या. तू काय कर उद्याच्याला ये तू पहिलं उद्या सकाळ मी तुझं काम करतो. नाही राव, आता आबा, आताच आता करा मला की. मॅडमचं गाव बिव दाखवते त्यांना सगळं आपले लाईट बिटेला का दाखवते. गणू, आबा, गणू, किती वेळ लागेल अरे जिंगो अहो, आबा करतात तुझं नियोजन. चला मॅडम बघूया आपण पुढचा रोड. चला तुम्हाला डांबरी दाखवतो आणि. चला बघा ही सडक कस काय डांबरी बिंबरी कस काय केली आपण. नाद करायचं नाही. हा आपला बघा ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे का. लांबी रुंदी बघा झाडून पुसून लुटून सगळं रोड चकाचक आहे आपला. हा माझं काम म्हणजे काम असतं गावात. हा तसलं आपल्या जमत नाही मॅडम. आबा रस्ते सुद्धा एकदम सुंदर आहेत. क्या बात है. मग सरपंच असावे तर अशा आबांसारखे एकदम आदर्श सरपंच म्हणलं तरी चालेल. मॅडम तुम्ही म्हणताल तसं. आबा अरे काय जिंकेला काय तू मध्ये मध्ये इथं चाललंय ना आमच्या काम. सही द्या की एवढी. हम्म? तुम्ही आदर्श सरपंच आहे का ना आदर्श. अरे हाय बाबा. आबा किती वेळा येतोय हा माणूस. देऊन टाका ना सही, काहीतरी काम असेल बिचारायचं. आहे ना. तुम्ही म्हणलं आयले हे जी डोक्याला तापच झालाय कडे ह्यात. काय रे गोरच आहे आतलं बाहेरनं काय विषय काय याचा. आबा तुम्ही सही तरी करा बघू पुढे. आला का पण गोरच आहे नाही. नाही द्या द्या आबा. आहे ना. मला वाटतं जाऊ दे, हे अंगठा पाडून ह्याला काय कळायचंय. बर तर डोक्याला तापच नको माझ्या. चल निघ. द्या आबा. थँक्यू आदर्श सरपंच आबा. निघतो मी. ओके चालते. कस काय वाटलं मॅडम आपलं कस काय गाव बिव कसं वाटलं तुम्हाला. छान छान. थँक्यू धन्यवाद. हॅलो येऊ का ओके येऊ का आबा. चला. येतो परत. याला जिंके कधी याचा बराच वेळ झाला इथं चहा पीत बसलोय अजून काय आला नाही. मेंबर हा हा का तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी काम फत्ती केलं आणि हे सरपंच आबा सही. बघू अयो जिंकू झाला आता करोडपती. आबा नाही आता वाजवला तुमचा डबा तर अजिंक्य मेंबर नाही नाव सांगणार. जिंकू शेठ आता एकच काम राहिलंय. काय होती त्या कागदावर सही तेवढी करायची. सही. हा पण ती कशासाठी आता. अहो करा तरी. अहो सांगाय पण अहो कशासाठी. एकच काम राहिलंय कारण सांगतो की सही करा की अगोदर. उद्याच्याला तुमच्या अकाउंटला 1 करोड रुपये जमा होणार. माझ्या अकाउंटला हा 1 1 करोड. करोड रुपये जमा होणार. आबा नाही वाजवला तुमचा डबा तर नावाचा अजिंक्य मेंबर नाही.
कधी सकाळी चपटी टाकली का मी कोणतरी बकरा गावा पाहिजे का म्हणजे कसं लगेच पळत लगेच एक टाकून येतो म्हणजे बिंदास आपलं झोपायला हायला ह्या चपलीला काय झाले काय कळत आहे बायतच बसा नाही माझ्या हायला गाडी कुणाच्या आली बा? लगा जिव्या तू तर लगा पर बदलून गेला लगा डायरेक्ट हिरो झाला की लगा तू आपा ती नाही तुम्हाला कळायचं भगवान देताना जब्बे छप्पर फाडके देत आहे हा होय लका होय रे जिव्या हा पण तुला काय लॉटरी बिटरी लागली काय रे आपा ती सिक्रेट असत ते तुम्हाला नाही समजायचं बर काय कर माहितीये का इधर पान तांबाखूला 500 लगा 500 रुपये ती पण पालतोय बकुला लगा जिव्या तू तर लय दिलदार झाला लगा आपा हे जिंका पहिल्यापासून दिलदार होतं पण त्यावेळेस काय पैसे नसायचे ना आणि आप्पा आता मी चाललोय कंपनी एकात घ्यायला तुम्ही बसा इथंच पायजाम्याला गोळ घालत काय जाऊ का हे घ्या ये वर आदलं बदलं हा हा येतो की येतो जाऊ का हो ओके अगं नो अरे बोल की आजा जिंग्या तर लय हवा करत सुटतोय रे लगा काय झालं अरे काय गाव चारचाकीत काय फिरतय पैसे काय वाटतंय काय बी कोणाला वाटत फिरतय लगा ती लगा एवढा पैसा आला कुठून त्याच्याकडे काय माहिती ऐकावं तेवढं नवाला चालू त्याचं लका तुला माहित नाही ती जिंग्या कुठतरी चोरी केली असेल नाही तर 4 पैसे आले की ती उडावत तुला माहित नाही जिंग्या काय का असं पण लय गावात हवा करतय लगा ती ए मुलांनो तुमच्याकडे एनर्जी ड्रिंक आहे का अहो नाही नाही अरे मग टपरी कशाला ठेवली बंगारात विकून टाका ना अरे गणू कोण आहे अरे अजित जरा ओळखीच वाटतंय रे आपल्या चेहरा जरा बघण्यात वाटतंय का तुला आजा बघ बरं असं वाटतंय का मला पण नेमकं कोण आहे लका अरे तर आजा जिंग्या जिंग्या ओ जिगू शेठ बोला ना अरे आम्हाला काय ओळखलं नाही काय तू मी काय कोणाला ओळखत बिळकत नाही बर का निघतो मी नाही मी तुम्हाला ओळखलं आपल्याला ओळखत नाही बघितलं का लका 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 काय लका जिगू शेठ अरे चारचाकी तर चला, पैसे. driver. हा? चला गेला लका लका ही जिंग्या स्वतः आजा काय पैसे दावत होता आणि काय चारचाकी करू बघितलं का तू मला ना ह्यात काहीतरी भानगड वाटते आजा आपण चौकशी केली पाहिजे गावात जाऊन चल बरं बघू मग आपण चल चल जाऊ जाऊ हा, चल लगेच ये बाहेर चल हा जाऊ लगेच जाऊ आपल्या गावात बघू चल लगेच जाऊ ये लावायची टपरी लावायची का लावायची लावायची घे खाली जाऊ लगेच वर घालून चल. काय अप्पा लगा पोरांनो या या जरा बसत जावा जरा म्हाताऱ्या वाजता पाहिजे लागा गाड्या आप्पाचं काय समजा नाही काय म्हणता पोरांनो मग काय ना आप्पा आप्पा तुम्हाला एक विचारायचं होतं हा विचार की होय जिंग्याकडे पैसा एवढा आला कुठून हो? होय का ते जिंग्या कधी रुपये देत नव्हता का त्यांनी पांचुण्याला 500 रुपये दिले ते 500 हा मग म्या काय केलं मग म्या आसपास लोकांना विचारलं हा. तेव्हा लोकांनी सांगितलं ते आबा सरपंच नाही होय हा हा अरे त्यांनी रोट 10 एकर जमीन त्या जिंग्याला दान दिली दान अयो हा. आप्पा सरपंचानी मग आणि 10 एकर आणि जिंग्याला. काय बोलता आपा लका ती आबा म्हणजे देव माणूस नका अयो देव माणूस आबा मग आमच्यासारखे कार्यकर्ते राहिली बाजूला आणि त्या आबाला जिंग्याची कड काय सांगा आता तुम्हाला मी विचकित झालो होतो अजित आपण लका आबाचं कार्य करतो आबा आपल्याला का सोडून जिंग्याच्या नावावर 10 एकर जमीन केली देव का पांचोना तुम्हाला आता आप्पा द्या नुसता चुना लावतो मनगटाला बॉम्ब बोलतो ठाणा ठाणा चले आजा अरे या या जरा ते शिका त्या जिंग्याकडनं आता तेवढंच राहिलं जिंग्या कोण शिकायचं ओ आबा ओ आबा बघितलं का मोबाईल बघत बसले चल चल काय रे पोरांनो बस का आबा अरे बस 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 उन्हात आला काय म्हणतो आबा आम्ही ऐकलं ते खरं आहे का काय रे करू राव आम्ही ताण भूक कारण तुमच्या मागे पळायचं नुसतं का अरे पण झालं काय बाबा तुम्हाला सगळं माहिती आहे झालं काय वेळ आबा ए काय म्हणतोय रे आज अहो काय आबा रोड टच 10 एकर जमीन राव तुम्ही जिंग्याला दान करून टाकली आणि तुम्ही वरून बोलताय काय झालं काय डोक्या बिका पडला काय लागा तुम्ही काय बी कसं म्हणायला लागलाय ना का आता आम्ही कार्यकर्तो नुसतं 17 उचलाय आबाच्या अरे झालं काय बाबा नेमकं सांग मला
अहो आबा अख्ख्या गावात राहू तुमची चर्चा चालली की चिंग्याच्या नावावर 10 एकर जमीन दान करून टाकली तुम्ही. ए काय बी कसं म्हणणार गाड्या काय तर भानगड झाली बरं काय याबद्दल. अहो आबा त्या जिंग्याचा तुमच्यापेक्षा रुबा बोललाय. 4 चाकीत काय फिरतोय, अहो त्याचा डोळ्याचा चष्मा सुद्धा निघाना आणि आमच्या पुढे असा बंडल मुसतोय नोटा नोटा आणि असं तर शुद्ध बोलतोय जणू का सदाशिव पेटत नच आलाय ती. गाना डोक्यात ठेव, गावात रुबाब कराय फक्त आबाचाच, त्याची लायक नाही रुबाब करायची. डोक्यात ठेव, गावाचा सरपंच आहे, ज्याला ठेवायचं आबा. नाव काय आहे? आबा. आणि फक्त आबाचाच दरार आहे गावात. देण्यात आलं का? आबा आता कुठं राहिला तुमचा दबदबा राव, टाकली ना 10 एकर फुकून. ए आजा लय बोल नको, थांब तलाटे भाऊसाहेबाला फोन करतो, काय खरं खोटं ती करतो. आणि जर खोटं जर असलं ना दोघाला इथं पत्राला पाहिजे ना उलट टांगून हे देण्यात ठेवायचं. लावा लावा फोन लावा लावा आबा लावा लावतोच की फोन लावतो, बघ लावा, तू मग काय खरं खोटं. लावा लावा आबा. हो नमस्कार भाऊसाहेब, आपलं थोडस काम होतं. ते आपली रोडची जमीन आहे का ना आपली वरची, ती कोणाच्या नाव आहे तेवढं फक्त बघा बरं. बरं या काय मिनिटात सांगतो, थांब जरा. हा बोला की. हा हा काय नेंबरच्या काय झालं आबा, काय झालं वीस काय? कटल्याला तोंडाचा नेंबर कुठायला त्याला तू बघ, फोन कर त्याला कुठायची. त्याचा विषय गंभीर म्हणजे गंभीरच करणार. नेमऱ्या कुठाय तू दाखव मला. बर का धन्या राजा मध्ये परस ना बरं का ते एका एकाचा चेमच काढीन मी. आज नेमऱ्या सुट्टी नाही म्हणजे नाही. हा विद्याला ठेवायचं कळलं. आबा, लय गरम होऊ नका आबा, तुम्ही शांत घ्या, थंड घ्या आबा, थंड घ्या. आजा त्या मेंबरला लावलं पण कुठे बघ लाव 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 नंबरला फोन त्याचं लावतो. पुकावचं आज विषय गंभीर. आज नेमरला सुट्टी नाही म्हणजे नाही. लाव लाव तू बाबा. फोन लाव, फोन लाव अगोदर. आबा, थंड हॅलो. घ्या, थंड घ्या, हा. थंड घ्या जरा आबा. हा नेंबर कुठे म्हणलं अंजी घ्या. होय बर बर आलो तिथं आलो. थांबा थांबा तिथं आलो. ए, कुठे आबा कुठे? नेंबर आणि जिंग्या हं. दोघं दादाच्या हॉटेलवर. सध्या आता चला, विषय चला. गंभीर. चल, नेमऱ्या. सुट्टी नाही तुला आता. कसं काय जिंकूश आहेत, मेंबर शब्दाचा पक्का आहे का नाही? मेंबर हा शब्दाचा पक्का, पण मॅच सही आणली नसती तर खराय जिंकूश आहेत, पण वाघाच्या गोळ्यात जाऊन तुम्ही माघारी आला या. वाघ कसला आता कुडूक कोंबडी झाला असेल. कुडूक कोंबडी, कुडूक कोंबडी. आता सुट्टी नाही त्याला. त्याला सुट्टी नाही म्हणजे नाही, सुट्टीच नाही. आता त्याला चेपातूच. आता तुला काय सांगून उपयोग आहे. सुट्टी नाही नाही मला असा कार्यक्रम करतो का नाही. चला, चल, 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 काय खरं नाही. काय खरं नाही आता, आता काय खरं नाही आजा. नेंबरच्या ना जिंग्याचं काय खरं दिसत खरं नाही खरं. दादा एक वडापाव द्या. नेमऱ्या! इकडे ये. थांब जिंग्या, जिंग्या. चल, चल, लय पैसा फिरतो पैसे काय नावावर वाटतोय रे. ये इकडे. आता कसं वाटतं? गावाला. अरे नेमऱ्या, माझी जमीन तुझं नाव कशी? अरे जिंग्या, तू कोरा कागद सही कशी घेतली? मला काय माहिती. जमीन कशी काय तुझ्या नावावर? नीट बोलायचं, कुठली जमीन कसली जमीन? नेमऱ्या, धरला ह्याच्याकडे बघू. हा? तुला कळतं का? माझी जमीन तुझं नाव कशी सांग सांग. माझी जमीन तुझे नाव कशी सांग लवकर. अहो आबा, जिंक्यानं मला इकली जमीन, माझ्याकडे पुरावा आहे, कागद आहे ती. आबा ती मरण राव. आबा जिया, इकडे हे दे नाही लागलं. सांग. तू कशी काय इकडे गेला जमीन? आपण मी कशाला येतील. आपण जमीन तुझ्या नाव कशी सांगा अगोदर मला. मला नाही माहिती. मग तू सही काय घेतली माझी कोरा कागद सांग लवकर. सांग लवकर. सांगतो की सांग लवकर. उठ. सांग लवकर काय भान करायचे. सांगतो आबा काय झालं ते. लवकर.
काय झालं माहिती का, मी मंदिरात बसलो होतो, मेंबर आलं आणि म्हणलं की जिंगे तुझ्याकडे काम आहे. म्हणलं काय, मी नाहीच म्हणत होतो, पण मला म्हणलं पैसे देतो तुला, तुला करोडपती करतो. आणि मग काय म्हणलं, मी म्हणलं काय करायचं, म्हणलं आबाची कोरे कागदावर सही आणायची. मग मी तुमची कोरे कागदावर सही नेली. मग पुढं मग आबा त्याने कोऱ्या कागदावर सही घेतल्यावर त्याच्यावर असं लिहिलं की मी आबा सरपंच झिंग्याला माझी रोटच 10 एकर जमीन दान करत आहे. आणि मग त्याने माझ्या एकाला सही परत त्याच्या हिरव्या कागदावर घेतली. आणि मग दुसऱ्या दिवशी मला 1 करोड रुपये माझ्या अकाउंटला टाकलं. आता आलं माझ्या ध्यानात. ठीक आहे गण्या धर्या सुट नाही कोणी आपल्या कसं सोडू याला कसं करून माझी जमीन बळकावली का झाले काहीतरी सांग सांग काय झालंय ते मला मारू नका तुम्ही, सांग मला मारू नका. सांग लवकर मग मी त्या दिवशी तुम्हाला विचारायला, तू माझ्या वार्डात तुम्ही थायमास मी पाठपुरावा करून मंजूर करून आणला, तिथं तुमचं नाव सौजन्याने लागलं. मी तुम्हाला विचारायला आलो तर तुम्ही मला कानाखाली दिली, म्हणून या रागाने मी हिकट कारस्थान केलं. आबा माझ्याकडून चुकलंय राव, असं नव्हतं करायला पाहिजे होतं. पण दुसऱ्यासाठी खटा खांदला होता कुरकुडे करायला, पण त्यात आम्हीच पडलो राव. आबा मला तेवढं माफ करा बरं का. आबा मला पण माफ करा बरं का, परत असं होणार नाही. नेबरिया तुला आता सांगतोय जिंग्या माझा नाद करायचा नाही, आणि उद्याच्या उद्या माझ्या नाव जमीन झाली पाहिजे नेबर. आबाचा नाद करायचा नाही, नादी लागला तर त्याची वाट लावण्याशिवाय सुट्टी द्यायला नाही, द्या ठेवायचं कळलं का. घेतलं माझ्या तोंडासमोर बघा 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 ही खुल्यांची चावडी, बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा 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 ही खुल्यांची चावडी. अरे बघा बघा ही खुल्यांची चावडी. हे बघा 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 ही खुल्यांची चावडी. बघा बघा ही